नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी रूपलक्ष्मी चौगुले शिंदे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. भारतीय नागरिकांचा रोज घास अडतो ओठी, सैनिक हो तुमच्यासाठी. अशा प्रकारच्या भावना सैनिकांप्रती आपल्या मनात कायम असतात. परंतु नुकताच उरीमध्ये जो भ्याड दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर या भावना अधिक तीव्र झाल्या. वास्तविक भारतासारखा देश, ज्या देशाने महात्मा गांधी, गौतम बुद्धांचा अहिंसेचा, शांतीचा संदेश संपूर्ण जगाला दिला, मानवता हा खरा धर्म असा संदेश संपूर्ण जगाला दिला, त्या देशाने दहशतवादाचे असंख्य चटके सहन केलेले आहेत मागील अनेक वर्षापासून. म्हणजे आपण अगदी फार मागे नाही गेलो आणि जवळ आत्ता नुकत्याच जर घटनांचा विचार केला तर 93चा बॉम्बस्फोट असेल, रेल्वेतील सिरियल बॉम्बस्फोट असतील, अक्षरधामवरचा हल्ला असेल, संसदेवरचा हल्ला असेल, 26/11चा हल्ला असेल, असंख्य हल्ले आपण अगदी धीराने, मुद्दाम मी इथे धीराने हा शब्द वापरतेय, धीराने आपण हे हल्ले सहन केलेले आहेत. आणि यामध्ये अनेक आमचे वीर जवान शहीद झालेले आहेत, आमचे कर्तव्यदक्ष अधिकारी आम्ही गमावलेले आहेत, अनेक निरपराध लोकांचा यामध्ये बळी गेलेला आहे. पण आता फक्त भारतच नाही तर संपूर्ण जग ह्या दहशतवादाच्या सावटाखाली आहे. संपूर्ण जगाला, विश्वाला या दहशतवादाचे चटके सहन करावे लागतात. याची पाळंमुळं इतकी खोलवर आमच्या समाजामध्ये पसरलेली आहेत की आज आम्ही दहशतवादाविरुद्ध लढा असा जेव्हा उल्लेख करतो तेव्हा हा लढा केवळ एखाद्या सरकारचा, एखाद्या संघटनेचा, आमच्या शूर शिपायांचा किंवा अधिकारी वर्गाचा असं मर्यादित आपण विचार करून आपल्याला चालणार नाहीये. तर हा लढा प्रत्येक नागरिकाचा, तुमचा, आमचा, लहानांचा, मोठ्यांचा, सगळ्यांचा हा लढा आहे. आपला प्रत्येकाचा खारीचा वाटा या लढ्यामध्ये आवश्यक आहे. अशा प्रकारची भावना जागृत करणं, होणं ही आज काळाची अत्यंत महत्त्वाची आणि आपल्या पुढची प्रायोरिटीची गोष्ट आहे असं म्हणता येऊ शकतं. म्हणून आजचा आपला जो विषय आहे तो याच विषयाच्या अनुषंगाने आहे. विषय काय आहे तो बघा. आजचा आपला विषय आहे लढा दहशतवादाशी. मी आजचा आपला विषय महत्त्वाचा आहे किंवा अत्यंत उपयुक्त आहे वगैरे असे शब्द वापरणार नाही, कारण हा विचार आणि हा विषय सखीच्या मंचावरनं, जेव्हा सखीच्या मंचावर आपण कायम वेगळ्या प्रकारचे विषय हाताळतो, आज अत्यंत वेगळ्या प्रकारचा विषय हाताळतोय, पण तो वेगळा नाही तर तो महत्त्वाचा विषय आहे. म्हणून सखी, आज तुझी देखील तेवढीच आवश्यकता या विषयाच्या संदर्भामध्ये आहे. या दृष्टिकोनातून जागृत करण्याच्या दृष्टीने आज आपण सखीच्या मंचावर हा विषय निवडलेला आहे मंडळी. आणि या विषयावर माहिती देण्यासाठी ज्या तज्ज्ञांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे त्यांची ओळख करून देते. त्या आहेत गीता चव्हाण, दहशतवाद विरोधी पथक, महाराष्ट्र राज्य मुंबई अर्थात ATSच्या पोलीस उपायुक्त त्या आहेत. त्यांच्याकडून आपण या विषयाच्या संदर्भामध्ये माहिती घेणारच आहोत. पण आपल्या मनातले काही प्रश्न असतील, आपल्या मनातल्या काही शंका असतील, जेव्हा आपण असं म्हणतोय की दहशतवाद विरोधी प्रत्येकाचा हा लढा आहे, तर आम्ही मुळात नेमकं काय करायचं आहे, आम्हाला लढा द्यायचा आहे, आम्हाला सतर्क राहायचं आहे, म्हणजे आम्ही काय करायचं आहे, या सगळ्याविषयी माहिती घेऊयात, मनातल्या शंकांना आपण उत्तर मिळवून घेऊयात. त्यासाठी लागणारे फोन नंबर मी आता सांगते, ते फोन नंबर लिहून घ्या मंडळी कृपया, कारण ते फोन नंबर महत्त्वाचे आहेत. 24908050, 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरनं संपर्क साधण्यासाठी 022 हा STD कोड आहे. कार्यक्रमाला सुरुवात करते. मॅम, सखी सह्याद्रीमध्ये मी मनापासून आपलं स्वागत करते. जेव्हा मला कळालं पोलीस उपायुक्त, दहशतवाद विरोधी पथक अर्थात ATSच्या आपण इथे येणार आहात, गेस्ट आहात, मला स्मरणात आली ती नावं. ATSचे प्रमुख हेमंत करकरे, DIG अशोक कामटे, शहीद आळसकर, या सगळ्यांची नावं. म्हणजे किती नावं घेऊ, म्हणजे मेजर संदीप उन्नीकृष्णन असतील, खूप मोठी यादी आहे.
मन हळहळतं, वेदना होतात, त्रास होतो, पण इतके वर्ष आम्ही फक्त गप्प आहोत. याच्यावर काहीतरी ऍक्शन व्हायला हवी. प्रत्येकाच्या मनातला ही धगधग होती आणि कुठेतरी सर्जिकल हल्ल्याच्या माध्यमातून थोडंसं का होईना त्याच्यावर कुठे मार्ग निघतोय का अशी एक आशा मनामध्ये जागृत झालेली आहे. मॅम, या विषयाच्या संदर्भामध्ये जेव्हा सुरुवात करणार आहोत, सुरुवातीला मला सांगा, दहशतवाद म्हणजे नेमकं काय आणि दहशतवाद आणि इतर गुन्हे याच्यात आम्ही कसा फरक करणार, काय फरक सांगा आणि त्या अनुषंगाने दहशतवादाची व्याख्या आमच्या समोर उलगडून सांगा. बरोबर, आपण हा शब्द नेहमी ऐकतो की दहशतवाद. आपण आता सांगितलं. सोप्या भाषेत जर बघायला गेलं तर दहशतवादाची व्याख्या अशी सांगता येईल की एखाद्या स्वार्थी विचारासाठी म्हणूया किंवा काही विशिष्ट मागण्यांसाठी, विशिष्ट विचारसरणी समाजावर लादण्यासाठी, अशा काही विशिष्ट हेतूंसाठी समाजाला वेठीस धरणं आणि पर्यायानं हिंसेचा वापर त्यासाठी करणं, अशा प्रकारची जी कृत्य असतात त्याला आपण दहशतवादी कृत्य म्हणू शकतो. की ज्यामध्ये थेट तुमचा वैयक्तिक काही नाहीये, मात्र एक तुम्ही समाजाचा घटक म्हणून त्या निरपराध लोकांना टार्गेट केलं जातं आणि त्या राष्ट्राला पर्यायानं त्यातून हानी पोहोचवायची असते. असं एक आपल्याला ह्या दहशतवादाचं स्वरूप म्हणता येईल. वेगळेपणाविषयी म्हणाल तर मी जसं आता सांगितलं की जे आपले इतर दंडविधानातील गुन्हे आहेत, काही शरीराविरुद्धचे, मालमत्तेविरुद्धचे, ह्याला वैयक्तिक कारण मीमांसा असते, काहीतरी वैयक्तिक स्वार्थ असतो. दहशतवादाच्या बाबतीत असं वैयक्तिक म्हणता येणार नाही. त्यात समाजाला मी आता सांगितलं तसं वेठीस धरलं जातं. त्यात विशिष्ट विचारसरणी किंवा काही विशिष्ट मागण्या सरकारकडून म्हणूया किंवा समाजापुढे ती विचारसरणी लादण्यासाठी त्याचा वापर केला जातो समाजाचा, आणि ह्यात निरपराधी लोकांचा त्यात बळी जातो आणि ह्याचे दूरगामी परिणाम राष्ट्रावरती होत असतात. म्हणजे जीवितहानी, वित्तहानी तर आहेच, पण ह्याच्या व्यतिरिक्त अनेक परिणाम राष्ट्राला भोगावे लागतात ह्याच्यातून. बरोबर आहे मॅम. म्हणजे थोडक्यात असं म्हणता येईल की मानवता विरोधी अत्यंत विकृत असं कृत्य ज्याचं फलित म्हणजे फक्त विनाश हाच आहे, ते दहशतवाद आहे. त्यातनं साध्य काहीच होणार नाहीये, सगळीकडे फक्त विनाशच होणार आहे हे माहितीये, हे सगळं दिसतं. पण तरी देखील आपण बघतोय, आम्ही म्हणजे आता नुकत्याच बातम्या पण वाचण्यात आल्या आणि अनेक काळापासून येतात की तरुण मंडळी, तरुण वर्ग ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून दहशतवादाकडे खेचला जातो आणि मग ATS सारख्या ज्या आपल्या कार्य करणाऱ्या सगळ्या संघटना, यंत्रणा आहेत त्यांना त्यातनं परावृत्त करण्याचा धडपड करतात. अगदी मला वाटतं कालच मी वृत्तपत्रामध्ये ती बातमी वाचली. मागील अनेक काळापासून त्या वाचण्यात आलेल्या आहेत. त्याच्याविषयी माहिती घेते की असं काय घडतं आणि मग त्यांना परावृत्त करण्यासाठी आपली सगळी ही यंत्रणा कशी काम करते. पण त्यापूर्वी महाराष्ट्राचा जर आपण इतिहास बघितला तर काय दिसतं, दहशतवाद आणि महाराष्ट्राचा इतिहास असं त्या दृष्टिकोनातून सांगायचं झालं तर काय सांगाल मॅडम? दहशतवादाचा तसा इतिहास बघितला गेला, स्वतंत्र भारतापासून जर सुरुवात करायची म्हटलं तर अगदी 70च्या दशकापासून, म्हणजे खलिस्तान मुवमेंट असू द्या किंवा जम्मू आणि काश्मीर मधली दहशतवादी चळवळ असू द्या, तिथपर्यंत इतिहासात आपल्याला जाता येतं. पर्टिक्युलर महाराष्ट्राच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आपण म्हणूया की सिमी प्रणित काही झालेले हल्ले 90च्या दशकातले आणि मुख्यतः 90 नंतर जे ISI प्रणित आपण म्हणूया किंवा ज्याला अंडरवर्ल्डचा सपोर्ट होता, असं आपण जे मुंबई ब्लास्ट बघितले आपण 93चे, तो एक कालखंड आपल्याला लँडमार्क म्हणून म्हणता येईल इतिहासातला. 2000 नंतर मात्र दहशतवादाच्या स्वरूपात जर विचार करायचा झाला तर पूर्ण काही कट्टरतावादी संघटना आहेत, त्यांचे संघटित प्रयत्न आहेत. डावी विचारसरणीचा आपण म्हणूया की प्रभाव वाढलेला दिसतोय. उजव्या विचारसरणीच्या बाबतीतही त्या कालावधीत घडत आहे 2000 नंतर. विशेषतः 2002 नंतरचे हल्ले आपण मगाशी उल्लेख केलात की ट्रेन ब्लास्ट आहे, 2008चा आपला जो आहे मगाशी आपण सर्व शहीदांचे हल्ले केला संसदेवर. महाराष्ट्राच्या बाबतीत पर्टिक्युलर बघायला गेलं तर 2008चा जो 26/11 आहे तो आपण लँडमार्क म्हणतो दहशतवादाच्या विरोधातल्या हल्ल्याचा. तिथपासून आपण सुरुवात केली तर आता जो आपण विषय मांडताय, बदलतं स्वरूप दहशतवादाचं जे आपण सांगतोय की 2008 नंतर एक युद्ध स्वरूपात दहशतवाद समोर आला आपल्या समोर. त्याच्या अगोदर विशेष स्वरूपाबद्दल येऊयात मॅडम, कारण आज त्याचं स्वरूप काय आहे. आतापर्यंत आपण अनेक हल्ले फक्त सहन करत गेलो. आजची त्याची परिस्थिती काय, महत्वाचा विषय त्याच्याकडे येते. परंतु डोंबिवलीवरनं मंजुळा शेणाय तत्पूर्वी आपल्याला प्रश्न विचारतात. काय म्हणतात बघूयात. हॅलो, नमस्कार. हा लढा जो आहे तो आपण सर्वात जास्त आपण होरपळलो आहोत, म्हणजे पूर्ण जगात हे चालू आहे पण आपण सर्वात जास्त होरपळलो आहोत आणि
आपण किती कर्तृत्ववान आपले सगळी नावं तुम्ही घेतलेलीच आहात, परत घेत नाही, ते सगळे आपण गमावलेले आहेत. मग अशा वेळेस आपण सगळ्यांनी एकत्र येऊन हा लढा दिला पाहिजे. ही मानसिकता आपल्यात का येत नाही अजून? त्यासाठी अजून काही तुम्ही मार्गदर्शन करू शकता का? धन्यवाद. नक्कीच मंजुळा ताई, खूप महत्वाचा विषय आहे. मंजुळा शुना यांनी प्रश्न विचारला होता की सगळ्यांनी एकत्र का येत नाहीत या विषयाच्या संदर्भामध्ये. आपण काय सांगू शकतो त्यांना, पर्टिक्युलरली एकत्रित होणं या विषयाच्या संदर्भामध्ये? त्यांनी प्रश्न विचारला. आजच्या कार्यक्रमाचाच खरं तर उद्देशच आहे की एकत्रित येऊन आपण कसं या दहशतवादाशी लढा देऊ शकतो. त्यामुळे पुढे ह्या कार्यक्रमातून त्यांचं उत्तर खरं तर उलगडत जाणार आहे. पण मी इथं सांगू इच्छिते की शासन किंवा प्रशासन स्तरावरती खरं तर सगळे एकत्र येऊन हा लढा सुरू असतो. कुठल्या एकट्या एजन्सीचं किंवा एकट्या ह्याचं हे काम नाहीच आहे. पण समाजाकडून जो आपण सहभाग अपेक्षित करतोय, हा आता जसजसा समाजात अवेअरनेस वाढेल किंवा जशी त्याच्याविषयी जागृती वाढत जाईल तसा तसा तो येत जाणार आहे. त्याच्यासाठी प्रयत्न सुद्धा केले जातात. म्हणजे पोलिसांकडून सुद्धा कम्युनिटी एंगेजमेंटसाठी आपण म्हणूया वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात. त्यामध्ये त्यांच्यात इव्हन शाळा कॉलेजेसमध्ये काही महिलांच्या गटांमध्ये असतील, वेगवेगळ्या ठिकाणी आपण म्हणूया की वेगवेगळ्या धर्मांच्या धर्मगुरूंसमवेत त्या धर्माच्या नेत्यांसमवेत बैठका होत असतात आणि त्यांना आपण आपली भूमिका, हा आता आपण जो चर्चा करणार आहोत तो सगळा विषय समजावून सांगितला जातो आणि त्यांच्यातून ती मदत घेत असतो आणि खूप पॉझिटिव्हली अशी मदत मिळत आहे. त्यामुळे आपण असं म्हणायला हरकत नाही ह्या प्रश्नाच्या अनुषंगाने की एकत्रित जी आहे ती सुरुवात झालेली आहे आणि भविष्यात आपल्याला त्याचे खूप चांगले परिणाम दिसणार आहेत अशी आशा. आता प्रत्येकाच्या मनामध्ये कुठेतरी ही आशा सुरू झालेली, जागृत झालेली असं म्हणायला हरकत नाहीये. मॅडम, आपण स्वरूपाविषयी सांगत होतो महाराष्ट्रामधला, आपण थोडासा इतिहासाचाही आढावा घेतला. आजचं स्वरूप काय आहे दहशतवादाचं महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये? आपण काम करता मागील 1 वर्षापासून मला वाटतं आपण या ठिकाणी काम करत आहात. स्वरूप काय दिसतंय तुम्हाला इथलं? मी आता जी उदाहरणं सांगितली, इतिहासातली उदाहरणं बघता जशी डेव्हलपमेंट झाली, अगदी लेटेस्ट आपण म्हणूया की जसं मी आता सांगत होते की 2008चा जो हल्ला आहे, जो दहशतवादी हल्ला म्हणून लँडमार्क म्हणतो आपण, कारण त्याच्यापूर्वीचे संघटित हल्ले होते आणि त्यानंतर हल्ला झाल्यानंतरचा तपास ह्याच्यावर फोकस जास्त होता. परंतु 2008 मध्ये आपण पाहिलं की युद्ध सदृश्य परिस्थिती, ज्याला प्रत्यक्ष आपल्याला लढा द्यावा लागला होता कित्येक दिवस, आणि त्याच्यातून एक दहशतवादाचं वेगळं स्वरूप आपल्या समोर आलं आणि त्या दृष्टीनं मग अनेक बदल झाले, शासकीय प्रशासकीय यंत्रणांमध्ये बदल झाले, चांगले केले गेले. आणि आता 2014 नंतर आपण ISIS म्हणूया की त्याचं जे समस्या पूर्ण जगासमोरच आहे, तो आपण भारतीय किंवा महाराष्ट्राच्या ह्याच्यातून पण त्या समस्येकडे पाहत असतो. तर हे स्वरूपमध्ये बदल तर आपल्याला जास्त अशा पद्धतीनं सांगता येईल की आपण मगाशी उल्लेख केलात की तंत्रज्ञानात झपाट्यानं बदल झालेला आहे. त्यामुळं इंटरनेट आज प्रत्येकाच्या हातामध्ये ज्ञानाचा महासागर आहे. त्यामुळे जे मगाशी मी उल्लेख केला की विशिष्ट विचारसरणी समाजावर लादायची आहे किंवा त्याला त्या ह्याच्याकडे चिथावणी देऊन त्याच्याकडे आकृष्ट करायचं आहे, ही गोष्ट पूर्वी जी खूप कालावधीची होती ती हल्ली खूप सोपी झालेली आहे आणि ती लक्षात न येता सुद्धा इंटरनेटच्या माध्यमातून होत असते आणि हा प्रसार खूप वेगाने होतोय. हे मोठं आव्हान आहे. पूर्वी आपण बघता येईल की शैक्षणिक दृष्ट्या सुद्धा म्हणजे जे वळणारे हे आहेत, आकृष्ट होणारा वर्ग आहे तो, आणि आताचा वर्ग बघितला तर उच्च शिक्षित वर्ग, तोच आश्चर्याचा मुद्दा आहे की तो त्याच्याकडे अगदी बरोबर की ते त्याच्याकडे वळलेली दिसतात. त्याला मी कारण आज सांगितलं की तुमची जी ज्ञानाची लालसा आहे, तुम्हाला जे समोर येतंय त्याच्यावर तुम्ही विचार करताय आणि त्याच्या पद्धतीनं म्हणजे उत्कृष्टरित्या तुमच्या पुढे मांडलं जातंय की त्याचा मोह व्हावा. त्यामुळे चॅलेंज आहे ऍक्च्युली खरं तर की ऑनलाईन जो सगळा प्रपोगंडा असतो आणि दहशतवाद, तो चॅलेंज तुम्ही कसा स्वीकारता आणि कशा पद्धतीने डील करता त्याच्याकडे येऊयात. मॅडम, आपल्याला राजेश प्रश्न विचारतात, काय म्हणतात बघूयात. हॅलो. हॅलो. हा बोला. हा, राजेश कुळे बोलतोय. बोला राजेश. हा, चारकोप कांदिवलीवरून बोलतोय. माझा प्रश्न हा आहे की सामान्य नागरिक, सामान्य जनता म्हणून आपण कशा प्रकारे दहशतवादाशी लढा करू शकतो आणि याची सुरुवात जर आपण केली तर शालेय स्तरावर किंवा कॉलेज जीवनामध्ये जे NSS असतात किंवा राष्ट्रीय सुरक्षेसाठी असतात, यासाठी शालेय स्तरापासून येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे आपण तयारी करू शकतो. म्हणजे आज जर सुरुवात केली तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये एक नवीन सुरुवात होऊ शकते. नक्की नक्की राजेशजी.
चांगले प्रश्न आहेत दोन्ही. काय सांगता येऊ शकतं की जेव्हा आपण म्हणतोय की आज लढा दहशतवादाशी द्यायचा आहे, प्रत्येकाचा हा लढा आहे, तेव्हा नागरिकांकडनं नेमकं काय अपेक्षित आहे मॅडम? आणि जर आपण शालेय स्तरावरनं सुरुवात केली याची किंवा कॉलेजच्या लेवलमध्ये विशेषत्वाने जास्त प्रमाणामध्ये अशा पद्धतीचे जर कार्यक्रम ठेवले किंवा तुमच्या सगळ्या यंत्रणेकडनं काही तिथे मार्गदर्शन मुलांना मिळालं, आता परवाच आपण बघितलं काही जागरूकता होती त्या मुलांची की त्यांनी सावध केलं, म्हणजे अशा प्रकारच्या घटना जर वाढल्या आणि मुलं जर जागरूक झाली तर पुढे मुलांसाठी त्यांच्या भावी आयुष्यासाठी हा सगळा प्रकार चांगला सकारात्मक होऊ शकेल का? काय यावर सांगता येईल? अगदी बरोबर आहे. म्हणजे प्रश्नाच्या अनुषंगानं आता दोन भाग आहेत की नागरिकांचा सहभाग जे राजेशजी म्हणत होते, तर निश्चित यात खूप प्रकारे सहभाग आपण अपेक्षित आहे. म्हणजे नागरिकांकडून की आपण वारंवार पाहतो की आपण प्रवास करताना लोकलमध्ये असेल, बसेसमध्ये असेल की तुम्ही संशयित काही वस्तू असतील, संशयित काही हे असेल त्याविषयी कळवा. हेल्पलाईन्स असतात, त्याचाही रिस्पॉन्स आता येत असतो. संशयित वस्तूंबरोबर मी म्हणेन की संशयित व्यक्ती काही आढळल्या, संशयास्पद हालचाली आढळल्या, त्याच्यावर सतर्कपणे पाहिलं गेलं पाहिजे. हल्ल्यांचा जर इतिहास बघितला तर जनरली आपले टार्गेट्स हे गर्दीची ठिकाणं असतात किंवा धार्मिक स्थळं असतात किंवा परदेशी नागरिक जिथं भेटी देत आहेत अशी काही मर्मस्थळं असतात. अशा ठिकाणी वावरताना आपण विशेषतः काळजी घेतली पाहिजे. म्हणजे नागरिक हे आपण म्हणू की पोलिसांचे एक्स्ट्रा आपण डोळे आणि कान असतात. तर तुम्ही काही संशयास्पद ऐकताय, पाहताय, तर ते आमच्याशी कम्युनिकेट करणं तेवढंच गरजेचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त जो अवेअरनेस ह्याच्याबाबतचा आपल्याला येतोय तो सर्वांच्यात क्रिएट केला पाहिजे. शालेय स्तरावर आहे, कौटुंबिक स्तरावर सुद्धा आहे. आपण इंटरनेट बाबत बोलत होतो. आपल्या घरात आपले पाल्य आपल्या हातातल्या मोबाईलवर काय पाहतायत, त्यांची संगत काय आहे, त्याच्या वागणुकीत काही बदल झालेला आहे का, हे सुद्धा बघणं हे प्रथम कर्तव्य म्हणून मला वाटतं की कुटुंबापासून त्याची सुरुवात झाली पाहिजे. मित्रमैत्रिणींच्यात ते लक्षात आलं पाहिजे की काही वेगळं घडतंय का, काही वेगळं त्याच्याकडून पाहिलं जातंय का, काही आकृष्ट होतोय का, ही गोष्ट आहे. आणि विद्यार्थी स्तरावरचा अगदी मुद्दा म्हणजे महत्वाचा आहे. आणि ह्याच्यात मी मगाशी उल्लेख केला की पोलिसांकडून म्हणजे मुंबई पोलीस असेल किंवा पूर्ण महाराष्ट्र पोलीस दलातूनच सध्या हे प्रयत्न होतात की शाळा कॉलेजेसमध्ये ह्याच्याविषयी अवेअरनेस. मी सांगेन की शिक्षकांच्या माध्यमातून ह्याच्यावर फार मोठं काम केलं जाऊ शकतं. कारण काय होतं की जेव्हा दहशतवाद मी म्हणते की विशिष्ट विचारसरणी किंवा हे लादतो, तर आपण लोकशाही राज्यात राहतो, भारतात राहतो आणि संविधान हेच आपल्या सगळ्या विचारसरणींच्या वरती आपल्या संविधानाचं स्थान असलं पाहिजे. आणि हे शालेय स्तरापासून खरं तर विद्यार्थ्यांच्यात राबवता येईल. म्हणजे मुख्य विचारसरणी विद्यार्थ्यांची आणि त्यानंतर मग प्रत्यक्ष घ्यावयाच्या काळज्या ज्या तुम्ही सांगितलं की विद्यार्थ्यांनी काही पाहिलं आणि ते शिक्षकांना सांगितलं आणि स्वागतार्ह बाब आहे. त्यामुळं स्वतःबद्दल घ्यायची काळजी, अवेअरनेस आणि त्याबद्दल शाळेत शिकवलं जाणारं त्याच्या मनात जे विचार बिंबवले जातात हे अतिशय महत्वाचा घटक आहे. उद्याचे नागरिक त्यातून आपण म्हणूया की तयार होणार आहे. खरं खरं. आपल्याला भारत वावर डोंबिवलीवरनं प्रश्न विचारतात. हॅलो मॅडम, माझा प्रश्न असा आहे की आजकाल आपण पाहतो की दहशतवादाचा विषय रोजच्या वर्तमानपत्रात बातम्या वाचत असताना देखील आपल्या इंटरनेटच्या माध्यमातून हा दहशतवाद अतिशय जोराने जगभर पसरत होतो. तर आपलं जे दहशत विरोधी पथक आहे तर ह्या इंटरनेटच्या माध्यमातून दहशतवाद कशा प्रकारे सापडला जाऊ शकतो, यावर आपलं कार्य कसं काय असतं आपण कृपया याच्यावर प्रकाश टाकावा. धन्यवाद. नक्कीच भारतजी, महत्वाचा प्रश्न आहे. जे आपण मगाशी मुद्दा छेडला होता की सोशल मीडियाच्या माध्यमातून, इंटरनेटच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये तरुणांपर्यंत जाण्याचा जो काही एक दुष्ट घाट ही मंडळी घालतात, तर ते जे आहे त्याला परावृत्त करण्यासाठी आपल्या पथकाच्या माध्यमातून कशा पद्धतीने कार्य केलं जातं? अगदी बरोबर की ही समस्या खरं तर सगळ्यांपुढे पर्यायानं त्या विषयाशी काम करणारी एजन्सी म्हणून आमच्या समोर आहेच. आणि ह्यासाठी आपण एटीएसच नाही तर अनेक राज्य आणि केंद्रीय स्तरावरच्या ज्या एजन्सीज ह्याच्याशी दहशतवादाशी निगडीत आहेत त्या सर्व ह्या सोशल मीडियावरती वॉच ठेवून असतात. त्याचं अनालिसिस केलं जातं आणि ज्या काही आक्षेपार्ह वेबसाईट्स असतील, ट्विटर्स असतील, काही लिंक्स असतील, पोस्ट असतील, तर त्याच्यावर बंदी घालण्यासाठी आपण योग्य शासकीय यंत्रणांमार्फत योग्य यांच्याकडे कम्युनिकेशन करत असतो आणि ते तसं होतं देखील. त्यामुळे जे समोर येतंय त्यातल्या कित्येक गोष्टी म्हणजे बॅन होऊन आलेल्या असतात ज्या आहेत त्याच्यावर सुद्धा आपण त्या प्रक्रियेमध्ये असतो बॅन करण्याच्या. म्हणजे पूर्ण त्याची सेपरेट आपण म्हणूया की विंग आहे, यंत्रणा प्रत्येक ह्याच्यात केंद्र स्तरावर, राज्य स्तरावर प्रत्येकाकडे आहे, त्याच्यावर लक्ष ठेवलं जातं. दुसरी गोष्ट आहे, मी मगाशी पुन्हा सांगितलं तसं की त्याच्या बाबतीतला अवेअरनेस सुद्धा आहे तो त्याच्या इंटरनेटच्या ह्याच्यावर येईल.
तिसरं की ऑनलाईन म्हणजे आता विचाराधीन आहे की जे ऑनलाईन प्रोपोगंडा केला जातो त्याच्यासाठी काउंटर प्रोपोगंडा ह्याच्यावर काम सुरू आहे, अर्थात की ते ऑनलाईन माध्यमातून काही करता येईल का किंवा ते सकारात्मक. आणि हा केवळ यंत्रणेकडून नाही तर मी म्हणते की समाज घटकांकडून सुद्धा स्वागतार्ह आहे की जे चुकीचं त्याच्यावर दर्शवलं जातंय, मिसइंटरप्रिट केलं जातंय कोणत्याही बाबतीत असेल, धार्मिक बाबतीत असेल किंवा विशिष्ट वर्गाविषयी असेल, जर ते मिसइंटरप्रिट केलं जातंय तर त्याच्याविषयी काय चांगलं आहे किंवा काय खरं आहे हे त्याच माध्यमातून आपल्याला काउंटर करता येईल या दृष्टीनं प्रयत्न सुरू आहेत. पण सध्या तरी खूप साऱ्या आपण वेबसाईट्स ब्लॉक केलेल्या आहेत, खूप सारे पोस्ट बॅन केले आहेत आणि ही प्रक्रिया सुरू असते. बरोबर आहे. म्हणजे या पथकाच्या द्वारे अगदी बारीक करडी नजर आहे असा आपण दिलासा या निमित्ताने प्रेक्षकांवर देऊयात. मला माहिती मॅडम आपण उघडपणे अगदी सगळ्या डिटेल्स आमच्यापर्यंत शेअर नाही करू शकणार आहे त्याची कल्पना आहे, पण जी काही आपण माहिती देत आहात त्यानुसार आशादायी चित्र आहे असं म्हणायला काही हरकत नाही. मॅडम आपण सोशल मीडियाच्या बाबतीत बोललो की याच माध्यमातून आपण काउंटर मेसेज पण आपण देऊ शकतो, त्याच्यामुळे आणि हा सगळा प्रकार जो आहे तो पुन्हा शेवटी कुठल्या एखाद्या यंत्रणेचा नाही तर आज प्रत्येक नागरिकाने तसा प्रयत्न करणं गरजेचं आहे असं आपण इथे सांगतोय. मॅम या निमित्ताने खरं तर आज कुठलीही संशयास्पद गोष्ट दिसली किंवा काही असं आढळलं तर त्वरित कुठे संपर्क साधायचा नागरिकांनी, त्याच्यासाठी काही नंबर आपण देऊ शकतो का नागरिकांना? अगदी बरोबर. मला वाटतं सर्व परिचित असा 100 नंबर जो आहे तो पोलीस कंट्रोलचा आहे. या व्यतिरिक्त दहशतवादाच्या अनुषंगाने सागरी सुरक्षा महत्वाची ठरते, त्यामुळे सागरी सुरक्षेसाठी आपण पूर्ण म्हणूया की ऑल इंडिया लेवलला एक नंबर आहे 1093 असा हा टोल फ्री नंबर आहे. तो सुद्धा सागरी सुरक्षेच्या बाबतीत काही संशयास्पद आढळलं तर आपण निश्चित वापरू शकतो. 1093 हा कोस्टल सिक्युरिटीचा नंबर आहे, सागरी सुरक्षेचा. म्हणजे सागरी संदर्भामध्ये कुठलीही संशयास्पद घटना गोष्ट अशी आपल्याला आढळली तर आपण 1093 या नंबरवर संपर्क साधून त्याविषयीची माहिती देऊ शकता. अगदी नक्की. मॅम आपल्याला एक फोन आलेला आहे, उमेश बोलतात औरंगाबादवरनं, ते काय म्हणतात आधी घेते. हॅलो. हॅलो. हा बोला. हॅलो मॅम, मी उमेश मेहर औरंगाबादून बोलतोय. मॅम बोला. माझा प्रश्न गीता मॅडमला असा आहे की आजकाल दहशतवादाशी संबंध जास्त करून खास मुंबई आणि हैदराबाद आणि दिल्ली शहरांशी येतोय, बट काही वर्षांपासून जो स्थानिक आणि जसं लोकल लहान शहरांमध्ये सुद्धा त्याचा वाद फोफावत चाललाय, त्या दरम्यान तेथील स्थानिक नागरिकांनी घ्यायची खास विशेष काळजी कोणती जेणेकरून पोलिसांना त्यांची मदत होईल? बरोबर, नक्कीच उमेशजी, महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे आपण जेव्हा आता असं म्हणत होतो ना की मुंबई किंवा मोठ्या मोठ्या सिटीजमध्ये आतापर्यंत आपण हा प्रॉब्लेम फेस करत होतो, आता म्हणजे मागे पण आपण वृत्तपत्रातनं बातम्या ऐकलेल्या आहेत, आम्ही वाचलेल्या आहेत की लहान लहान गावांमधनं काही लोकांना आपण ताब्यात घेतलेलं आहे, त्यांची चौकशी सुरू आहे वगैरे. तर जेव्हा अशा प्रकारच्या घटना लहान ठिकाणी पण आता फोफावलेल्या आपल्याला दिसून येत आहेत, तर त्यावेळी तिथल्या नागरिकांनी काय एकूणच त्यांचा ॲटिट्यूड कसा असला पाहिजे, त्यांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं काय उपाययोजना करायला हव्यात? उमेशजी अगदी बरोबर प्रश्न आहे की आपण मगाशी चर्चा केली तसं दहशतवादाचा बदलता ट्रेंड म्हणूया, तसं ट्रेंडमध्ये म्हणता येईल की ग्रामीण भागाकडे सुद्धा हे लोन पसरलेलं आहे. हे विचारसरणी म्हणा किंवा इव्हन केसेस सुद्धा आता ग्रामीण भागातून आपल्याकडे काही रजिस्टर झालेल्या दिसतात. ह्या बाबतीत मला असं सांगावंसं वाटेल की जे वरती मी नागरिकांचा सहभाग सांगितला तो सगळं आहेच, पण ग्रामीण भागात मला वाटतं आणखी एक असा फायदा असतो की सामाजिक हे असतं, अभिसरण जास्त असतं म्हणूया किंवा लोक एकमेकांशी जास्त अटॅच असतात. शहरात आता मी उदाहरण देईन की एक अवेअरनेसचा भाग आहे, आम्ही कायम म्हणतो की भाडेकरूंची माहिती द्या. आता मेट्रो सिटीजमध्ये असंख्य भाडेकरू राहत असतात. मुंबईसारख्या शहरात आपल्याला खरंच आपल्या शेजारी कोण राहतं ह्याची आपण कधी फारशी दखल घेत नाही किंवा माहिती घ्यायची तसं ती घेत नाही, जे की धोकादायक ठरू शकतं. आणि आज हे आता खेडोपाडी सुद्धा होतंय, खेडोपाडी होतंय. आपण ग्रामीण भागात सुदैवानं माहिती एकमेकांची जास्त असते, तर अशा वेळी हे सोपं जातं की जेव्हा आपल्या भागात कुणी संशयास्पदरित्या अचानक राहायला आलेलं वाटतंय, ज्याचं आपल्याला संशयास्पद वाटतंय, तर ते आपण इमिजिएटली कळवू शकतो. ते आहे किंवा नाही याबाबत व्हेरीफाय केलं जाईल, पण आपल्याला शंका आली तर ते तुम्ही कळवू शकता. ग्रामीण भागात इंटरनेट तर आहेच, नो डाऊट इंटरनेट सगळीकडे आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त काही गट एकत्र येणं, त्यांच्यात विचारांची देवघेव होणं, असं काही विशिष्ट हालचाली सुरू आहेत का ह्याच्यावर आपण लक्ष ठेवू शकतो की काही ग्रुप एकत्र येतोय आणि त्याच्या संशयास्पद हालचाली सुरू आहेत. तर ह्या बाबतीत ग्रामीण भागावर सहज शक्य
लक्ष ठेवणं शक्य आहे, जे की मेट्रो सिटीज मध्ये अवघड जातं आणि त्या दृष्टीनं नागरिकांचा सहभाग फार आम्हाला महत्त्वाचा स्वागतार्ह आहे. आहे. काय मॅडम, आतापर्यंतच्या काळामध्ये आपण जर थोडंसं बघितलं तर नागरिक थोडंसं या सगळ्या बाबतीमध्ये पुढे येऊन सांगायला धजावत नाहीत, नको या भानगडीत पडायला नको, कुठे आपण अशा प्रकारची मानसिकता आपल्याला दिसून आली आहे का? आणि आता याच्यामध्ये आपल्याला बदल दिसतोय का? असं काही चित्र आहे का? म्हणजे आता पुढे येऊन सरसावून एखादी गोष्ट आढळली की ताबडतोब कल्पना देण्याची वृत्ती वाढत चालली, असं बदललेलं चित्र आहे? अगदी दिसतंय. सतर्कता वाढलेली निश्चित आहे. ह्यामध्ये जे आपण शासकीय प्रशासकीय स्तरावरून आपण अवेअरनेस जे करतोय किंवा वारंवार सहभागासाठी आपण त्यांना हे करतोय, त्याचा बदल निश्चित जाणवतो. म्हणजे आताच्या लेटेस्ट 2-3 मागच्या घटनांमध्ये जरी बघितलं तरी लोकांकडून खूप प्रतिसाद येत होता की आम्ही हे पाहिलं, आम्ही तिथं हे पाहिलंय, त्याची दखल, आणि आम्ही ते आमच्या यंत्रणांमार्फत शहानिशा करत होतो त्या माहितींची. पण हा बदल निश्चित आहे. म्हणजे आता लोकांच्या बाबतीत कदाचित स्वतःची आणि स्वतःसोबत कुटुंबीय आणि समाजाच्या सुरक्षिततेबाबत जागरूकता निश्चित वाढलेली आहे. स्वागतार्ह बाब आहे. नक्कीच. आपल्याला शैला माने फोनवर प्रश्न विचारतात. हॅलो. हॅलो. हा, रायगडवरनं बोलतायत, बोला. हॅलो, मी एक गृहिणी आहे. तर दहशतवादाशी आम्ही घरी म्हणजे कसं लढा देऊ शकतो? नक्कीच शैलाबाई, खूप चांगला प्रश्न आहे. आणि मी सुरुवातीलाच कार्यक्रमाच्या बोलले होते की आज सखीच्या मंचावरनं जेव्हा आम्ही हा कार्यक्रम घेतोय तेव्हा मी गृहिणी आहे किंवा मी घरात असते किंवा मी बाहेर काम करते अशा कुठलाही भेद नाहीये. तर आज प्रत्येकाचा हा लढा आहे. तर एक ती गृहिणी आहे, तिने जर हा लढा द्यायचा असेल मॅडम, तर ती तिच्या पातळीवर कशा पद्धतीने दहशतवाद लढू शकते? फार छान प्रश्न आहे. म्हणजे गृहिणी म्हणा किंवा एकूणच स्त्रिया, म्हणजे समाजाचा आपण अर्धा भाग आहोत, 50% भाग आहोत, आणि निश्चितच तो महत्वाचा हिस्सा आहे असं म्हणता येईल. दहशतवादाच्या बाबतीत एक उल्लेख झाला मगाशीच की घरापासून सुरुवात आहे. आपल्या एक जबाबदार पालक म्हणून निश्चित गृहिणीची किंवा आईची भूमिका फार मोठी असते आणि ती सुरुवात आहे. शाळांमधून काय सांगितलं जातंय मुलांना, आपल्या काय शिकवलं जातंय, मुलांचे मित्र वगैरे, त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही ज्या सामाजिक सर्कलमध्ये वावरत असाल, भले गृहिणी असाल, तुम्ही भाजी आणायला जात असता, मंडई शॉपिंगला मॉलमध्ये जात असता, सिनेमा बघण्यासाठी थिएटर्समध्ये जात असता, तिथला अवेअरनेस, तिथं तुम्हाला काही वाटलं तर तुम्ही ते निश्चित कळवू शकता. भाडेकरूंच्या बाबतीत दक्षता घ्यायची आम्ही कायम सांगतोय. तुम्ही तुमची कागदपत्र काही गोष्टींसाठी वापरत असता, सिम कार्ड घेण्यासाठी असेल, गॅससाठी असेल, कुठल्या गोष्टींसाठी, कागदपत्रांबद्दलची सुरक्षितता सुद्धा हा महत्वाचा आहे की आपल्या कागदपत्रांच्या काही प्रती कुठं जात नाहीयेत ना, आणि त्याचा गैरवापर काही हल्ल्यामध्ये असं आढळून आलेलं आहे की सिम कार्ड घेण्यासाठी कोणाची तरी कागदपत्र वापरली गेली, तर असा आपल्या किंवा आपल्या घरातल्या कोणाचा असा वापर होत नाहीये ना. वायफायचा पासवर्ड आपल्या घरातला, तर तो कुणाला शेअर केला जातोय का, आणि त्याच्याद्वारे काही इलिगल ऍक्टिव्हिटीज केल्या जात आहेत का? म्हणजे ह्या सगळ्या ज्या खरं तर घरापासून सुरुवात होणाऱ्या गोष्टी आहेत आणि महत्वाच्या आहेत, अगदी महत्वाच्या आहेत, आणि यात गृहिणीचा निश्चित मोठा रोल असतो. जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर असता आणि वावरत असता काही फरक नाहीये, गृहिणी काय किंवा बाहेर वावरणारी वर्किंग वुमन काय किंवा इतर कुठले पुरुष काय, आपण एक नागरिक आहोत आणि आपल्याला ते सजगपणेच वावरायचं आहे आणि त्या गोष्टी लक्षात आणून द्यायच्या आहेत. आता एका महत्वाच्या विषयाकडे वळूयात. मला माहिती की आपण संपूर्ण माहिती इथे काही कारणास्तव देऊ शकत नाही, पण तरी देखील आज आपण या दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी अत्याधुनिक आपण झालेलो आहोत का? तेवढी सगळी अत्याधुनिक साधनं आपल्याकडे आज उपलब्ध आहेत का? निश्चित सांगता येईल. म्हणजे 26/11च्या हल्ल्यानंतर तर विशेष प्रयत्न झालेले आहेत. अगदी महाराष्ट्रात सांगता येईल की फोर्स 1 सारखं अत्याधुनिक दल NSGच्या कमांडोंच्या धर्तीवरती आपलं उभारलं गेलेलं आहे आणि त्यांच्याकडे अत्याधुनिक प्रकारची वाहनं, शस्त्र आणि विशेष म्हणजे प्रशिक्षण हे सगळं दिलं गेलेलं आहे. पोलिसांच्या बाबतीत जर बोलायचं गेलं तर दहशतवादाशी लढण्यासाठी केवळ संख्या हा क्रायटेरिया नसतो, तर पोलिसांकडे ती असलेली त्या प्रतीची कौशल्य म्हणा, संवेदनशीलता म्हणा, म्हणजे सुसज्जता पण आहे त्यामध्ये. ह्या सगळ्या पातळीवर विचार केला जातोय. त्यात विशेषतः प्रशिक्षण दिलं जातंय पोलिसांना, त्या दृष्टीनं ती संवेदनशीलता पोलिसांची वाढवली जाते. आणि वाहन आणि शस्त्रांच्या बाबतीत, इतर टेक्निकलच्या बाबतीत आपण डिटेल नाही, पण निश्चित मी सांगेन की आपण त्यात बरंच पुढे आहोत आणि सक्षम आहोत. बरं मॅम, आपण बघतोय की नागरिकांचा सहभाग आपण जास्तीत जास्त अपेक्षा करतोय. आपण आजच्या कार्यक्रमात आव्हानही करतोय नागरिकांना, पण एकूण नागरिकांच्या सुरक्षिततेचा जर आपण त्याही विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे आता जसं 26/11च्या हल्ल्यानंतर CCTVचा प्रश्न समोर आलेला होता की सगळीकडे त्या सुरू आहेत का, कशा पद्धतीने सुरक्षा घेतली जाते, थोडक्यात त्याच्याबद्दल काही सांगता येईल की अशा पद्धतीने सुरक्षेची सर्व मेजर्स आपल्याकडे आपण सज्ज आहोत त्या दृष्टिकोनातून, म्हणजे ग्रामीण, शहरी सगळ्या भागांमध्ये?
बरोबर, निश्चितच सज्ज आहोत किंवा प्रयत्न निश्चित म्हणजे सुरू आहेत सज्जतेकडे आणि काही प्रमाणात ती सज्जता आहे. सीसीटीव्हीच्याच बाबतीत जर म्हणायचं तर परवा सुद्धा आपल्या इथं बऱ्याच म्हणजे सेकंड फेज सुरुवात झाली. मोठमोठ्या शहरामध्ये सगळीकडे सीसीटीव्ही कव्हरेज या बाबतीत आहे. बाकी आपण जे सांगतो की व्हिजिलन्स आहे, पोलीस फोर्सची संख्या वाढवलेली आहे. पोलीस स्टेशन पातळीवरती सुद्धा म्हणजे पोलीस घटकांमध्ये ग्रामीण भागात आणि मुंबईत पोलीस पातळीवरती ATC म्हणजे दहशतवाद विरोधी कक्ष स्वतंत्र आहे, जो खास ह्या विषयासाठीच म्हणजे दहशतवाद आणि नागरिकांची सुरक्षा ह्याविषयीच तो काम करत असतो. हे सुद्धा आपण म्हणूया की नागरिकांच्या मुळेच गेलेलं आहे. महत्वाच्या संवेदनशील ठिकाणी तुम्हाला पोलीस प्रेझेन्स निश्चित वाढलेला दिसेल. हे सुद्धा त्या धोरणाचाच भाग आहे. वेगवेगळ्या ठिकाणी आपण मॉक ड्रिल्स घेतो, आपण बघत असतात की एक आपली प्रमाणित पद्धती असते त्यानुसार की नागरिक काही झालं तर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही प्रथम काय करणार आहोत या संदर्भाने आम्ही स्वतःला कायम अपडेट करत असतो आणि त्याच्याच दृष्टीनं सराव सुद्धा करत असतो. अल्टिमेट दहशतवादाशी लढा म्हणजे काय तर आपल्या नागरिकांची सुरक्षा हेच त्याच्या मागची आपण म्हणूया की बॉटम लाईन आहे. बरोबर. आपल्याला पुण्यावरनं महेश प्रश्न विचारतायत, बघूयात काय म्हणतात. हॅलो, हॅलो. महेश साबळे बोलतायत, बोला. हो, गीता मॅडमचं पहिलं सर्वांचं म्हणजे खूप सारं अभिनंदन. हे जे काही काम करत ते खूप छान आहे. दुसरी गोष्ट अशी महाराष्ट्रात एक आता दहशतवादाविरुद्ध हे सगळ्या गोष्टी चालल्या आहेत, त्याचा प्रसार कसा करता येईल की जेणेकरून सुरक्षेच्या बाबतीत की कसं सांगता येईल त्यांना. बरोबर आहे. त्याच मुद्द्यांवर आम्ही चर्चा करत आहोत परेशजी, की सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त प्रचार करणं, प्रत्येकाचा सहभाग सुरक्षेच्या दृष्टिकोनातून देखील असणं. कारण काय होतं, आपल्याकडे एखादी घटना घडली मॅडम की नागरिकांमधनं फक्त एखाद्या विशिष्ट यंत्रणेवर दबाव टाकला जातो किंवा त्यांना चौकटीत उभं केलं जातं, त्यांच्यावर ब्लेम केला जातो किंवा त्याच्याच अनुषंगाने त्याला जोडून मी असं विचारते प्रश्न की मागे जे काही आपल्याकडे दहशतवादी हल्ले झाले आणि त्यात ज्या काही त्रुटी आढळल्या आपल्याकडे, त्या त्रुटींमधून आपण काही शिकलोय का नवीन? पुढच्या हल्ल्यांसाठी आपण तितक्या आपण असं आता सज्ज आहोत का की आपण ते टाळू शकतो, जास्तीत जास्त हानी होणार नाही याची आपल्याकडे काळजी घेतली जाऊ शकते, त्याबद्दल काय सांगता येईल? आपण जे म्हणताय की टाळू शकतो का, तर निश्चित म्हणजे कितीतरी आपण म्हणूया की त्यासाठी अविरत प्रयत्न राज्यांनी स्तरावरच्या संघटना करत असतात आणि ते टळलेले सुद्धा असतात. या बाबतीत असं म्हटलं जातं की ज्यांना हल्ला करायचा किंवा जे आपल्या आपण आता म्हणतो की दहशतवादात आपल्या विरुद्ध पक्षात आहेत ते वारंवार प्रयत्न करतात आणि त्यांना अल्टिमेटली एकदा जिंकायचं असतं आणि आपल्याला मात्र प्रत्येक वेळी जिंकायचं असतं आणि ते होतच असतं. जेव्हा आता आपण बघतोय की काही घडत नसतं तेव्हा असं नाही की काहीच हालचाली नसतात, तर त्यासाठी यंत्रणा अविरत काम करत असतात. आणि नागरिकांच्या बाबतीत जर बोलायचं झालं की आपण आतापर्यंत मागच्या 2-3 प्रश्नांना ती चर्चा केली की नागरिकांनी त्या दृष्टीनं सुरक्षेच्या काय करता येईल. तर मला काय वाटतं की युवकांचा आणि मगाशी म्हटलं तसं शालेय स्तरापासून याचा अवेअरनेस शाळांमधून शिक्षणामधून झाला आणि युवकांनी सुद्धा या दृष्टीनं सजग झालं पाहिजे. काहीतरी पावलं फक्त चर्चा किंवा हे नाही तर आपण एक जबाबदार नागरिक म्हणून पुढे पाहिजे. इव्हन सोशल मीडिया आपण वापरतो तर काय कुठल्या आपण बळी पडायचं न पडायचं, आपण काय फॉरवर्ड करतोय, आपण कशाला समर्थन देतोय एखाद्या ग्रुपमध्ये असताना, तर हे सुद्धा जबाबदारीची वर्तणूक आहे. एखादी घटना घडल्यानंतर तिथं वर्तन कसं असावं, लोकांना मदत कशी करता येईल, तात्काळ तिथून कसं नेता येईल, यंत्रणांना मदत कशी करता येईल, एक जबाबदार नागरिक म्हणून तिथं पॅनिक क्रिएट न करता आपलं कसं जबाबदारी हे असेल वागणं असेल, हा सुद्धा खरं तर एक सहभागाचा महत्वाचा भाग आहे आणि ज्याच्यावर अवेअरनेस झाला पाहिजे. म्हणजे आम्ही करतच असतो आणि अशा सुजाण नागरिक आहेत आपल्यासारखे, ह्यांनी सुद्धा अजून अशा गोष्टींबाबत आपण म्हणूया की अवेअरनेस क्रिएट केला पाहिजे. बरोबर. आपल्याला मालाडवरनं फोन आहे, स्नेहलता जाधव प्रश्न विचारतायत. हॅलो. हा, नमस्कार मॅडम, दोघींना नमस्कार. नमस्कार मॅडम, मला विचारायचं होतं, मी स्नेहलता जाधव मला बोलते. मॅडम, दहशतवादी, आतंकवादी आणि अतिरेकी याच्यामध्ये काय वेगळा फरक असतो का? आपण काही आहे का तसं काही आहे का? नक्कीच. काय सांगता येईल मॅडम? नाही, तसे हे सगळे समानार्थी शब्द आहेत. दहशतवाद किंवा त्यालाच आपण आतंकवाद असं म्हणतो, अतिरेकी म्हणजे जे दहशतवाद घडवून आणतात ते, म्हणजे ते खरं तर समानार्थी शब्द आहेत. बरोबर आहे. मॅम, आता याच्यामधले आता भविष्यामधली तुमच्या समोरची आव्हानं कोणती आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आपली तयारी काय आहे त्याबद्दल काय सांगता येईल? अगदी बरोबर.
आपण जे आता म्हटलो की हे सगळं मी हिस्ट्री सांगितली आणि त्याच्यातून समोर आलेला संघटित दहशतवाद आणि ह्याच्याबरोबर आता जे चर्चा आपण पण बघतोय मीडियामध्ये किंवा वाचत असाल ISIS किंवा ISIS हे एक आपण आव्हान जे कदाचित काही कालावधीपुरतं असेल पण ते आपल्या पुढचं आव्हान आहेच, ज्याचा ऑनलाईन अजेंडा किंवा प्रपोगंडा हा एक मोठा भाग आहे त्याचा ISISच्या ह्याच्यातला. ते आपल्या पुढचं निश्चित आव्हान आहे की ऑनलाईन ह्या ज्या गोष्टी घडतायत त्याला कसं काउंटर करायचं आहे. हल्ल्यांचं स्वरूप बदललेलं आहे. म्हणजे पूर्वी खूप प्रयत्नानंतर संघटित होऊन हल्ले केले जायचे. आज तुम्ही जागतिक पातळीवर कित्येक हल्ले पाहिले असतील. म्हणजे अगदी ऑरेंडो असेल, निसचा जो हल्ला झाला तसा असेल, ज्याला आपण लोन वुल्फ अटॅक म्हणूया की एका व्यक्तीनं प्रेरित होऊन हल्ला करणं एखाद्या जमावावर किंवा एखाद्या व्यक्तीवर. हे मोठं चॅलेंज आहे आणि ज्यामध्ये पुन्हा आपला विषय महत्वाचा ठरतो की ह्यामध्ये सामाजिक जागृतीच अतिशय महत्वाची ठरते. की गर्दीत आपण आहोत आणि तिथं कुणीही संशयास्पदरित्या येतंय किंवा कोणाला काय अटॅक करतंय का, त्याच्या आपल्याला तसं संशयास्पद वाटतंय का ते आणि ते इमिजिएट कळवता येईल का, हे आव्हान आहे. आणि निश्चित त्या दृष्टीनं आम्ही सुद्धा तयार होत असतो. त्याला पुन्हा उपाय हाच आहे की कट्टरतावाद कोणत्याही विचारसरणीचा असो, जो कट्टरतावाद आहे तो पसरवला जातो त्यालाच वेळीच पायबंद घालणं, इथून त्या प्रयत्नांची खरं तर सुरुवात असते. म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये आम्ही रॅडिकलायझेशन म्हणतो आणि काउंटर रॅडिकलायझेशन म्हणजे त्याच्याद्वारे कसं त्याला हे करता येईल. कुठल्या समाजामध्ये कुठल्या गटामध्ये अन्यायाची भावना जागृत होतीये का, त्याला काउंटर करण्यासाठी काही आपल्याला करता येतं का. शासन स्तरावर एक खूप चांगला प्रयत्न झालाय. तुम्ही जे धोरण म्हटला, नुकताच आता 1 जुलैमध्ये एक अल्पसंख्याक विकास विभागाचा एक चांगला शासन निर्णय आलेला आहे, ज्यामध्ये जवळपास 10 ते 12 शासन स्तरावरचे जे विभाग आहेत त्यांनी एकत्र येऊन ह्या गटासाठी किंवा अल्पसंख्याक गटासाठी त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कसं काम केलं पाहिजे, जो ह्यासाठी खूप खरं तर मदतीचा ठरणार आहे. म्हणजे अशी पावलं आणि अशी धोरणं आपल्याकडे आखली जात आहेत. मगाशी मी पोलीस दलाच्याच बाबतीत बोलायचं तर मगाशी ATCचा उल्लेख केलेला आहे, ATS आहे, पोलीस दल आहे, हे सगळं अल्टिमेटली आपण थोडंसं जर तुलना केली की आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये असेल किंवा भारतामध्ये असेल, आता आपण बघतोय की आपण सगळीकडे देशभर हे अशा प्रकारचे हल्ले जे आहेत हल्ले आपल्याला बघायला मिळतात. पण परदेशाशी तुलना केली तर तिथे पटकन रिॲक्शन होते किंवा पटकन काहीतरी त्याच्यावर उपाययोजना केली जाते. तुलनेत आपल्या असं काहीतरी आरोप केला जातो, तर तो कितपत आपण त्याला मान्य कराल आणि त्याच्याबद्दल तुलनात्मक आपण विचार केला तर काय आपल्याला चित्र दिसतं? तसं मान्य तर निश्चित करणार नाही मी, कारण प्रत्येक देशाचं म्हणजे भौगोलिक पासून सुरुवात करा तुम्ही, सांस्कृतिक सुरुवात करा किंवा प्रत्येकच विषयाची परिस्थिती वेगळी आहे. म्हणजे हल्ल्यांचं स्वरूप सुद्धा इनफॅक्ट प्रत्येक देशाचं वेगवेगळं आहे. त्यामुळे तशी तुलना आपल्याकडे करता येणार नाही. पण आपल्या हल्ल्यामध्ये प्रत्युत्तर चांगलं गेलेलं आहे. आपण म्हणूया की प्रत्युत्तरापेक्षा सामना पण आपण 2008च्या बाबतीत बघतोय की त्याचं पूर्ण एक 5-6 वर्षात पूर्ण त्याचं आपण त्याला हे देऊ शकलो. आपण म्हणूया की शेवटी त्याचा निकाल येणं आणि त्याला एक हे देऊ शकलो की एक मेसेज देऊ शकलो आपण त्या ह्याच्यातून की आपण आपली लोकशाही व्यवस्था आहे आणि त्यातली जी आपण ठरवलेली मूल्य आहेत त्या मार्गाने निश्चितपणे आपण त्याला रिस्पॉन्ड कणखरपणे करत असतो. पद्धत वेगवेगळी असू शकते. आपल्याकडे असं म्हटलं जातं, आता अर्थातच हा विषय तुमचा नसला किंवा तुम्ही त्याच्यावर जास्त प्रकाश टाकू इच्छिणार नाहीत कदाचित, परंतु आपण परराष्ट्रीय धोरणांच्या संदर्भामध्ये आपण याच्या बाबतीत ऐकतो की वेगवेगळ्या पद्धतीने कोंडी करणं असेल, आंतरराष्ट्रीय पातळीवरचं हे सगळं वेगळं राजकारण असेल, या सगळ्याच्या माध्यमातून जेव्हा आपण लढा देतो आणि जेव्हा आपण स्थानिक लेवलवर पण लढा देतो आहोत, तर ह्याच्याशी संबंध जोडला तर आता आपले जे सकारात्मक एकूणच शासनाचे जे पाऊल आहेत ते किती सकारात्मक आहेत आणि तुमच्या या सगळ्या पथकासाठी ते किती पोषक आहेत, त्या तुलनेतनं काय आपण सांगू शकतो का? खरं तर डायरेक्ट ह्या विषयावर बोलणं अनुचित आहे. म्हणजे मी तुम्ही आपण म्हटलं तसं त्या सिनारिओमध्ये नाहीये, पण तरी सुद्धा एक एजन्सी म्हणून त्याच्याशी काम करणारी एजन्सीची प्रतिनिधी म्हणून म्हणूया की निश्चित कोणते जे मेसेज लोकांच्या सकारात्मक जातात ह्याचा फायदा निश्चित तपास यंत्रणेला सुद्धा असतो की लोकांचं मनोबल वाढणं आणि त्याचा फायदा एकूणच लढ्यासाठी तो उपयुक्त होत असतो. आपल्याला प्राध्यापक मनीषा प्रश्न विचारतायत, काय म्हणतात बघूयात. हॅलो. हॅलो, बोला. प्राध्यापक मनीषा यादव, मूर्तिजापूर. बोला. तर माझा असा प्रश्न होता की आता आपण दहशतवादी हल्ले पाहतो,
तर फ्रान्समध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्याच्यामध्ये सुद्धा महिला समाविष्ट होत्या आणि भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये विशेषतः जे नक्षलवाद जो आहे त्या नक्षलवादामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती महिला समाविष्ट आहेत. तर शासकीय स्तरावरून महिलांना नक्षलवादापासून परावृत्त करण्यासाठी कोणते उपाययोजना करण्यात आलेली आहेत हे फक्त माझा प्रश्न होता. नक्की, खूप चांगला प्रश्न आहे मॅडम. आपल्याला जाण्यापूर्वी एक खूप चांगला प्रश्न आला त्याच्यामध्ये की अनेक बातम्यांमधनं आपण बघतोय की महिलांचा पण सहभाग दहशतवादी कृत्यांमध्ये दिसून आलेला आहे. अनेक महिला त्याच्यामध्ये सहभागी आहेत, अशा प्रकारचे न्यूज आलेले आहेत. त्यांनी नक्षलवादाचाही मुद्दा छेडलेला आहे. एक महिला अधिकारी म्हणून आपण काय सांगता याच्यावर, महिलांना याच्यापासून परावृत्त करण्यासाठी काय धोरण किंवा शासन कशा पद्धतीने काम करतं? बरोबर आहे. खरं तर नक्षलवाद म्हणा किंवा अगदी आता मी उल्लेख केला जसं आयसिस मध्ये सुद्धा म्हणजे महिलांचा सहभाग निश्चित आहे, लक्षणीय आहे आणि त्या दृष्टीने वेगळा विचार नक्कीच केला गेलेला आहे. नक्षलवादाविषयी जर बोललो गेलो तर आपण वाचत असतो कधी मध्ये बातम्या की प्रत्यार्पण किंवा हे झाले, सरेंडर झाले तर त्यांच्या रिहॅबिलिटेशनसाठीच्या कित्येक योजना आहेत ज्या शासन स्तरावरती राबवल्या जातात, ज्यामध्ये महिलांसाठी सुद्धा विशेष योजना आहेत. मगाशी मी जो GRचा उल्लेख केला त्यामध्ये सुद्धा महिला आणि बालकल्याण विकासानं काय करायचं याबाबत विशिष्ट तरतूद केली गेलेली आहे. अगदी म्हणजे त्यांना समायोजित करणं, वेगवेगळ्या त्यांना कमाईसाठीची किंवा मुख्य प्रवाहात येण्यासाठीची साधनं उपलब्ध करून देणं, शिक्षणाची सोय करणं, त्यांच्या आरोग्यासाठीची काळजी घेणं इतकी सगळं त्यामध्ये खरं तर समाविष्ट आहे. आणि शिक्षण तर आपण म्हणतोयच की शालेय स्तरापासून जे आहे तर त्यात महिला कोणत्या गोष्टीवरती गोष्ट होऊ शकतात ही गोष्ट लक्षात घेऊन त्यांच्यात अवेअरनेस क्रिएट करणं हा सुद्धा आमच्या अजेंडाचा निश्चितच भाग असतो. नक्कीच मॅडम. आता खरं तर आपल्याला नागरिकांना आपण बऱ्यापैकी आव्हान केलेलं आहे, त्यांचा सहभाग हा अत्यंत महत्वाचा इथून पुढच्या काळामध्ये असंही आपण त्यांना सांगितलेलं आहे. तरी देखील आपण जेव्हा अशा पथकांशी जोडलेले आहात, आपण दररोज या सगळ्या गोष्टींशी डील करत आहात, समोरची आव्हानही तुम्ही खूप चांगली सांगितलेली आहे, त्याच्यावर मार्ग काढण्यासाठी शासन सज्ज आहे आणि तुम्ही दिलासाही नागरिकांना दिलाय. तरी देखील आज आपण जेव्हा म्हणतोय की लहान मुलांपासून यांचं शिक्षण द्या, वृद्धांपर्यंत यांना याबाबत जागरूक करा, सगळ्या स्तरावर आपण जेव्हा काम करतो आहोत आणि शासन आज फार मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती करण्याचं या संदर्भामधलं कार्य त्यांनी हाती घेतलंय, त्याच अनुषंगाने आजचा आपला कार्यक्रम होता. ह्या सगळ्या मुद्द्यांव्यतिरिक्तही आपण काय सांगाल, नागरिकांकडून आपण काय अपेक्षित करता किंवा तुम्ही दिलासादायक असे कुठले शब्द नागरिकांना आज द्याल? आज आपण म्हटलं तसं की कार्यक्रम लढा दहशतवादाशी आहे आणि निश्चित जसं दहशतवादाचं स्वरूप व्यापक आहे तसं लढ्याचं स्वरूप सुद्धा व्यापक असणंच अपेक्षित आहे. त्यामुळे कोणतीही विशिष्ट यंत्रणा किंवा विशिष्ट एजन्सी एकांकी लढा देऊ शकत नाही. तो सर्वसमावेशक म्हणजे अल्टिमेटली जेव्हा तो जनतेचा असेल, जनता त्यात सहभागी असेल तेव्हाच. त्यामुळे ह्या जे आता वेगवेगळे अँगल चर्चा केले गेले यात नक्की आपला सहभाग आपण कुठल्या स्तरावर देऊ शकतो हा प्रत्येकाचा रोल वेगळा असेल. जसं मगाशी गृहिणीचा बोलले, शिक्षकांचा वेगळा असेल, शाळेत शिकवणाऱ्या, व्यावसायिकांचा वेगळा असेल, सिम कार्ड विक्रेते असतील त्यांचा व्यापाऱ्यांचा वेगळा असेल, घरात आपण भाडेकरू ठेवतोय त्या घर मालकाचा वेगळा असेल. तसं आपापल्या रोलमध्ये एक दहशतवादाचं स्वरूप समजून घेऊन यथाशक्ती आपण त्या समस्येचा अभ्यास करून त्यात आपला रोल कसा असेल त्याप्रमाणे जबाबदारीनं एक जबाबदार नागरिक म्हणून वागणं महत्वाचं आहे. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट मी जी म्हटली की आपण सर्वात मोठं लोकशाही राष्ट्र म्हणून आपल्याला जगात ओळखलं जातं किंवा पाहिलं जातं. तर त्या लोकशाहीची जी मूल्य आहेत किंवा संविधानानं आपल्याला दिलेले जसे हक्क आहेत तशी आपली कर्तव्य सुद्धा आहेत, तर ते संविधान आपल्यासाठी कसं महत्वाचं असेल, त्याच्यातला सगळा जो धर्मनिरपेक्षपणा असेल किंवा सार्वभौमत्व असेल, ही मूल्य आपल्या वागण्यातून रिफ्लेक्ट झाली पाहिजेत. तेव्हा हा खरं तर लढा तो आपण म्हणूया की व्यापक होईल आणि आळा बसेल काही प्रमाणात त्या गोष्टी. एका मुद्द्याकडे थोडंसं आपण दुर्लक्ष झालेलं वाटतं की याच्यावर तुम्ही बोलावं. जेव्हा तुम्ही तुमचं पथक अशा एखाद्या सेन्सिटिव्ह गोष्टीवर काम करत असतं तेव्हा माध्यमांचं जे काही त्याच्याकडे लक्ष असणं असेल किंवा माध्यमांपर्यंत जेव्हा ते पोहोचवतात तेव्हा त्यांच्यातली मॅच्युरिटी आता आपल्याकडे हळूहळू दिसू लागली आहे का? आणि माध्यमांना तुम्ही या निमित्ताने काय आव्हान करेल? कारण जनजागृतीमध्ये माध्यम फार मोठ्या प्रमाणात हातभार लागू शकतो, तर त्यांच्यासाठी काही सांगता येऊ शकेल का आपल्याला? बरोबर. खरं तर ह्या विषयावर स्वतंत्र अनेक चर्चा झालेल्या आहेत आणि खूप ह्या विषयावर काय म्हणूया आपण की विचारमंथन झालेलं आहे. पण तुम्ही बदलाचा भाग म्हणाल तर तो निश्चित बदलाचा भाग मला दिसतो.
म्हणजे जे आपण 26/11च्या वेळी क्रिटिक्स केलं होतं की त्यावेळी काही नको व्हायला हवं होतं, ह्या अँगलनी सुद्धा, सगळ्या अँगलनी विचार झाला होता, माध्यमांच्या अँगलनी सुद्धा विचार झाला होता. आणि कम्पॅरेटिव्हली आता की सहभागाचं किंवा आपण म्हणूया की सहयोगाचं धोरण दिसून येतं आता, की विशेषतः आम्हाला जेव्हा प्रोपोगंडा काही मी म्हणत असते की प्रत्येक समाज माध्यमात अवेअरनेस पाहिजे, तो अवेअरनेससाठी खूप चांगला वापर माध्यमाचा होतोय आणि त्या दृष्टीने सहयोग मिळतोय. आणि वे आहे की आपल्याला जसं प्रत्येक यंत्रणेला अजून बरंच पुढे जायचं आणि पुढे तसं माध्यमांना सुद्धा कदाचित त्यात आपण एक्सपर्ट असेल की बरंच पुढे अजून जाणं आहे. आणि ते मॅच्युरिटी लेवल, ती मॅच्युरिटी आपल्याला हळूहळू दिसू लागलेली. आणि जनजागृतीच्या संदर्भामध्ये जर आपण बघितलं तर जनजागृती साठी पण खूप मोठा चांगला वापर ह्याचा हातभार होतोय, लागतोय आणि कौतुकास्पद बाब आहे. बरोबर. एटीएसच्या तर्फे शालेय पातळीवरनं काही विशेष कार्यक्रम घेण्याचा भविष्यामध्ये विचार आहे का? प्रत्यक्षात एटीएस म्हणण्यापेक्षा जे पोलीस स्थानिक पोलीस स्टेशन लेवलला एटीसीज आहेत त्यांच्या माध्यमातून एटीएस लोकांपर्यंत निश्चित काही करेल. पण एटीसीज आम्ही ह्या बाबतीत जास्त फंक्शनल समजतो आणि आहेत स्थानिक पोलिसांमार्फत विषयावरती लोकांपर्यंत पोहोचणं. म्हणजे शाळा कॉलेजेसमध्ये आहेत, विविध गोष्टींमध्ये आहेत, इव्हन पॅम्पलेट असेल, रीडिंग मटेरियल असणं देणं, वेगवेगळे ह्याच्यात कार्यक्रमांमधून सहभागी होणं. मग अशी मी सांगितलं होतं तसं की धार्मिक नेत्यांची किंवा धर्मगुरूंच्या बैठकी घेणं, त्याच्यातून ह्या विषयाची खुलेपणाने चर्चा करणं, हे सगळं जे महत्वाचं आहे ते निश्चित प्रयत्न सुरू आहेत. अगदी नक्की. प्रेक्षक हो, या निमित्ताने आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आणखी एक नंबर आपल्याशी शेअर करायचा आहे आणि तो नंबर आहे एटीएसच्या कंट्रोल रूमचा नंबर आहे. अशा कुठल्याही प्रकारची घटना किंवा अशी एखादी कुठलीही गोष्ट आपल्याला आढळली तर त्वरित या 2 नंबरशी आपण संपर्क साधू शकता. त्यातली पहिला जो नंबर आहे तो सागरी सुरक्षा टोल फ्री क्रमांक आहे, जो 1093 हा नंबर आहे. सागरी संदर्भामध्ये कुठलीही संशयास्पद गोष्ट आढळली तर आपण त्वरित या नंबरवर संपर्क साधू शकता. त्याच पद्धतीने दहशतवाद विरोधी पथकाचा म्हणजेच एटीएस कंट्रोल रूम मुंबईचा जो नंबर आहे तो नंबर असा आहे 022, हा एसटीडी कोड आहे 23780944. पुन्हा एकदा सांगते 23780944 आणि 022 हा एसटीडी कोड आहे. तर अशी कुठलीही आपल्याला घटना किंवा वस्तू काही आढळलं तर आपण या ठिकाणी संपर्क साधू शकता. बरोबर अगदी मॅडम? बरोबर. जाता जाता अगदी शेवटी तुम्ही प्रेक्षकांना काय सांगू इच्छिता मॅम? खरं तर कार्यक्रमातून आपण बरंच काही प्रेक्षकांशी संवाद साधलेला आहे, पण पुन्हा एकदा मला म्हणजे ह्याच्यावरच भर द्यावासा वाटेल की आपले कान आणि आपले डोळे हे उघडे ठेवून अर्थात यंत्रणांशी संपर्क साधत राहणं. जेव्हा आपण भारत देशाची इतर देशांशी तुलना करत असतो, विविध पातळींवरती करत असतो, तर तेव्हा माझ्या देशाच्या सुरक्षिततेला किंवा माझ्या देशाच्या प्रगतीला माझा हातभार काय आहे. आणि प्रगतीत अडथळा म्हणून आपण दहशतवाद बघतोय, तर त्याला रोखण्यासाठी माझा सहभाग काय आहे, ह्याचा प्रत्येकानं खारीचा वाटा काय आहे, तर हा विचार खरं तर प्रत्येकानं करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. त्यामुळं आपण जे वाचतो, जे ऐकतो, जे पाहतो, त्याला सगळ्याला आपल्या ह्या विचारसरणीवर म्हणा किंवा बौद्धिक ह्याच्यावर कसोटीवर नीट विचार करून घेतला पाहिजे आणि तुमचं कृती त्याच्या दृष्टिकोनात. येस, आणि एक जबाबदार नागरिक म्हणूनच आपला वावर, मग आपण कुणीही असो, शालेय स्तरावर असो, कॉलेज असो, गृहिणी असो, व्यावसायिक असो, एक जबाबदार भारताचे नागरिक म्हणून पहिला आपला रोल त्यामध्ये असला पाहिजे. आणि आम्ही खरं तर कोणत्याही स्तरावर आपल्या सहकार्याची म्हणा किंवा आपण कळवलेल्या माहितीचं आम्ही स्वागत करतो. नक्कीच मॅडम. कसा वाटला आजचा हा कार्यक्रम? आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत अवश्य कळवा. आमचे सगळे कार्यक्रम आपल्याला कसे वाटतात त्यासाठीचा पत्ता आहे www.facebook/sakhisayadri.dd, sakhisayadri@gmail.com हा ऍड्रेस आहे. या ठिकाणी आपण आपल्या प्रतिक्रिया कळवू शकतात. मॅडम, आज आपण आलात आणि महत्वाच्या विषयावर माहिती दिल्याबद्दल सखी सह्याद्रीच्या वतीने मी मनापासून आपले धन्यवाद मानते. धन्यवाद. भेटूयात पुढच्या कार्यक्रमामध्ये.